Hello friends, today we are going to learn English grammar. मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत. तर आज आपण ग्रामरमध्ये फंक्शन्स शिकणार आहोत की जे आपल्याला परीक्षेमध्ये खूपच महत्त्वाचे आहेत. इयत्ता 9वी साठी सुद्धा आणि 10वी साठी सुद्धा. मग आज आपण फंक्शन्स कोणकोणती आहेत आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. इंग्लिश ग्रामरमध्ये आज आपण फंक्शन्स शिकणार आहोत. 10वी साठी महत्त्वाची अशी काही फंक्शन्स आज आपण शिकणार आहोत. मित्रांनो, SSC बोर्ड परीक्षेमध्ये हा प्रश्न टोटल 8 मार्कांसाठी विचारतात. कंप्लीट द सेंटेन्स किंवा कंप्लीट डायलॉग युजिंग फंक्शन वर्ड्स. पहिला आहे डिस्क्रायबिंग पर्सन. व्यक्ती कोण आहे ते सांगण्यासाठी या फंक्शनचा वापर करतात. रितिका इज द गर्ल हू इज सिलेक्टेड ॲज द मॉनिटर. रितिका ही अशी मुलगी आहे की तिला मॉनिटर म्हणून सिलेक्ट केलं गेलं आहे. दॅट इज द मॅन हुज सन इज ए डॉक्टर. हाच तो मनुष्य की तो मनुष्य डॉक्टर आहे. व्यक्तीची ओळख सांगण्यासाठी व्यक्तीसाठी हू, व्यक्ती की वस्तूसाठी हूच वापरतात. 2. डिस्क्रायबिंग प्लेस. जागा, स्थळ दर्शवण्यासाठी या फंक्शनचा वापर करतात. सोमनाथ इज द प्लेस विच इज फेमस फॉर द शिवाजी टेम्पल. सोमनाथ हे एक असं स्थळ आहे की ते शिवाजी टेम्पलसाठी प्रसिद्ध आहे. द मॉल इज द प्लेस विच इज ए फेमस फॉर क्लोथ्स. डिस्क्रायबिंग प्लेस. मॉल ही अशी एक जागा आहे की कपड्यांसाठी ती अतिशय फेमस आहे. विशिष्ट जागा किंवा स्थळ दर्शवण्यासाठी डिस्क्रायबिंग प्लेस या फंक्शनचा वापर केला जातो. या फंक्शनचा वापर आपल्याला परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात करावा लागतो, कारण टोटल एकूण 8 प्रश्न आपल्याला विचारलेली असतात 8 मार्कांसाठी. तिसरा आहे मित्रांनो डिस्क्रायबिंग थिंग. वस्तूची ओळख किंवा वस्तूचं महत्त्व. द बुक डॅश डॅश. द बुक दॅट इज फेमस फॉर जोक्स. हेच ते पुस्तक की ते पुस्तक जोक्ससाठी फेमस आहे. दिस मोबाईल दॅट इज मेड बाय ॲपल कंपनी. हा मोबाईल ॲपल कंपनीसाठी प्रसिद्ध आहे. वस्तूची ओळख आणि वस्तूचे महत्त्व दर्शवण्यासाठी डिस्क्रायबिंग थिंग या फंक्शनचा वापर केला जातो. या उदाहरणांच्या द्वारे आपल्याला या फंक्शनचा वापर कसा करायचा ते लक्षात येतं आहे. येतं आहे ना तुमच्या लक्षामध्ये मित्रांनो? असंच हे आपण तिसरं फंक्शन्स पाहिलं. आता आपण पाहणार आहोत फंक्शन्स चौथं. चौथं फंक्शन आहे डिस्क्रायबिंग प्रोसेस. पद्धतीची समज देण्यासाठी. प्रक्रिया. आपल्याला वाक्यामध्ये काही प्रक्रिया केलेली दिसते. एक्झाम्पल, पोर सम ऑइल डॅश डॅश. पोर सम ऑइल. थोडं ऑइल ओता इंटू द पॅन अँड देन हीट इट फॉर ए व्हाईल. थोडा तेल पॅनमध्ये ओता आणि त्याला हीट द्या. म्हणजे काय केलेली आहे? प्रक्रिया केली गेली आहे. तसंच दुसरं हीट डॅश डॅश. हीट द मिल्क अँड ॲड सम शुगर टू इट. दूध गरम करा आणि त्यामध्ये थोडी साखर घाला. म्हणजेच यामध्ये प्रक्रिया केली गेली आहे, प्रोसेस केली गेलेली आहे. मग म्हणून डिस्क्रायबिंग प्रोसेस या फंक्शनचा वापर कसा करायचा हे आपण उदाहरणांद्वारे बघत आहोत. डिस्क्रायबिंग प्रोसेस प्रक्रिया दर्शवण्यासाठी केलेली प्रक्रिया. तसंच 5वं डिस्क्रायबिंग ॲक्शन क्रिया दर्शवण्यासाठी. रोजची दैनंदिन व्यवहारातली जी क्रिया आपण करतो ती क्रिया दर्शवण्यासाठी. आरव ऑलवेज डॅश गोज फॉर ए वॉक इन द इव्हनिंग. आरव नेहमी संध्याकाळी वॉक करायला जातो, म्हणजे तो एक प्रकारे क्रिया करतो. पुराण नेव्हर डॅश डॅश. पुराण नेव्हर कम्प्लीट्स हिज होमवर्क ऑन टाईम. पुराण कधीच आपला होमवर्क वेळेवर करत नाही. म्हणजेच मित्रांनो, या वाक्यातून आपल्याला केलेली क्रिया
स्पष्टपणे दिसत आहे. म्हणजे केलेली क्रिया दर्शवण्यासाठी डिस्क्रायबिंग ॲक्शन या फंक्शन्सचा वापर आपण करू शकतो. तो या उदाहरणांद्वारे आपल्याला दिसत आहे. तसंच पुढचं फंक्शन्स आपण पाहणार आहोत. फंक्शन्स 6वे, डिस्क्रायबिंग ऑप्शन, विकल्प दर्शवण्यासाठी किंवा पसंदगी प्राप्त करण्यासाठी आपण डिस्क्रायबिंग ऑप्शनचा वापर करतो. उदाहरणार्थ, डू यू लाईक डॅश डॅश, डू यू लाईक टी और कॉफी, तुला चहा आवडते की कॉफी. 2 वस्तूंपैकी एखादा विकल्प जेव्हा आपण निवडतो तेव्हा डिस्क्रायबिंग ऑप्शनचा वापर करतात. व्हॉट वूड यू प्रिफर, लेमन और ऑरेंज, तू काय प्रिफर करशील, लेमन और ऑरेंज. 2 वस्तूंपैकी कोणत्याही एका वस्तूचा विकल्प शोधण्यासाठी आपण डिस्क्रायबिंग ऑप्शन या फंक्शन्सचा वापर करू शकतो. उदाहरणांद्वारे आपल्या लक्षात आलं आहे ना मित्रांनो, की आता आपण डिस्क्रायबिंग ऑप्शनचा वापर केव्हा आणि कसा करायचा. तसंच 7वं फंक्शन्स आता आपण पाहणार आहोत. फंक्शन्स नंबर 7, डिस्क्रायबिंग और स्पेसिफाईंग लोकेशन, जागा दर्शवण्यासाठी, स्थळ. एक्झाम्पल, हिनल हॅज गॉन डॅश डॅश, हिनल हॅज गॉन टू द मार्केट. हिनल कुठे जाणार आहे आता, मार्केटमध्ये. स्पेस लक्षात येते आपल्याला, बरोबर, टू द मार्केट. द दिवालीपुरा यूथ ऑफिस डॅश इज ऑपोजिट स्वामीनारायण टेम्पल. दिवालीपुरा यूथ ऑफिस कुठं आहे तर स्वामीनारायण मंदिराच्या ॲपोजिट, विरुद्ध दिशेला आहे. म्हणजेच जागा दर्शवण्यासाठी स्पेसिफाईंग लोकेशन या फंक्शनचा वापर आपण करू शकतो. जागा किंवा स्थळ दर्शवण्यासाठी, वाक्यामध्ये जागा किंवा स्थळ दर्शवण्यासाठी स्पेसिफाईंग लोकेशन या फंक्शनचा वापर आपण करू शकतो. आपल्या लक्षात आलं असेल मग आता की कोणत्या फंक्शन्स केव्हा वापरायचं. पुढचं फंक्शन्स आपण शिकणार आहोत. 8, स्पेसिफाईंग टाईम, घटना केव्हा घडली तो वेळ दर्शवण्यासाठी स्पेसिफाईंग टाईम हे फंक्शन्स वापरतात. आय मेट अंकुर एस्टरडे, मी काल अंकुरला भेटलो. केव्हा भेटलो, काल भेटलो. केव्हा घडली घटना, काल घडली. द इव्हेंट विल बी टुमारो, तो प्रसंग केव्हा होणार आहे, उद्या होणार आहे. म्हणजेच स्पेसिफाईंग टाईम, घटना केव्हा घडली त्या घटनेची वेळ दर्शवण्यासाठी स्पेसिफाईंग टाईम या फंक्शन्सचा वापर आपण करू शकतो. SSC बोर्ड परीक्षेमध्ये ही फंक्शन्स आपल्याला विचारली जातात. तसंच पुढचं फंक्शन्स आपण आता पाहूया. फंक्शन्स नंबर 9, तर 9वं फंक्शन्स आहे मित्रांनो स्पेसिफाईंग ॲक्शन, सामान्य क्रिया, रोजची दैनंदिन व्यवहारातली क्रिया करण्यासाठी. आय डॅश डॅश, आय ओकेजनली गो फॉर ए वॉक, मी कधीतरी प्रासंगिकरित्या चालायला जातो. सचिन ऑलवेज कम्प्लीट हिज होमवर्क, सचिन नेहमी त्याचा होमवर्क कम्प्लीट करतो. म्हणजे सामान्य क्रिया, दैनंदिन व्यवहारामध्ये जी आपण क्रिया करतो ती क्रिया दर्शवण्यासाठी स्पेसिफाईंग ॲक्शनचा वापर आता आपण करतो. तर या उदाहरणांवरून आपल्याला स्पेसिफाईंग ॲक्शन हे फंक्शन्स केव्हा वापरायचं हे आपल्याला लक्षात आलं आहे. आता पुढचं फंक्शन्स आपण पाहूया. फंक्शन्स नंबर 10, दहावं फंक्शन्स आपण पाहणार आहोत मित्रांनो आता. तर आपलं 10वं फंक्शन्स आहे ड्युरेशन ऑफ टाईम. ड्युरेशन ऑफ टाईम, किती वेळ, ड्युरेशन ऑफ टाईम, वेळेची एक पॉईंट दर्शवण्यासाठी हा फंक्शन्स वापरतात. डॅश डॅश लिव्हिंग इन दिस सिटी, हाऊ लॉंग हॅव यू बीन लिव्हिंग इन दिस सिटी, या शहरात तू किती वेळेपासून राहत आहे, किती काळ झाला तुला या शहरात राहण्यास. डॅश डॅश लर्निंग इंग्लिश, हाऊ लॉंग हॅव यू बीन लर्निंग इंग्लिश, इंग्लिश शिकण्यासाठी तुला किती वेळ लागत आहे, हाऊ लॉंग.
वेळेची मर्यादा दर्शवण्यासाठी ड्युरेशन ऑफ टाईम या फंक्शन्सचा वापर करतात. हाऊ लॉंग, ड्युरेशन ऑफ टाईम. समयगाळ दर्शवण्यासाठी, वेळेची मर्यादा दर्शवण्यासाठी ड्युरेशन ऑफ टाईम या फंक्शनचा वापर केला जातो. पुढचं फंक्शन्स आहे पॉईंट ऑफ टाईम. आपल्याला एक भूतकाळचा काही वेळ दर्शवण्यासाठी या फंक्शनचा वापर केला जातो. पॉईंट ऑफ टाईम. आय हॅव नॉट मेट हिम सिन्स ही वॉज अपॉइंटेड. तेव्हापासून, भूतकाळात घडलेली घटना. आय हॅव नॉट मेट हिम सिन्स ही वॉज अपॉइंटेड. त्याला अपॉइंट केलं तेव्हापासून मी त्याला भेटलेलो नाही. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2011. 2011 पासून मी इथे राहत आहे. एक निश्चित वेळ दर्शवलेली असते तेव्हा पॉईंट ऑफ टाईम या फंक्शनचा वापर केला जातो. पॉईंट ऑफ टाईम, ड्युरेशन ऑफ टाईम या फंक्शनचा वापर केव्हा कसा करायचा हे आपण पाहत आहोत. फंक्शन्स नंबर 12. इन्क्वायरी ॲज नेचर. सामान्य आपल्याला एखादी माहिती विचारायची असेल, एखादी आपल्याला माहिती मागायची असेल एखाद्याकडून, तर इन्क्वायरी ॲज नेचर. वेअर आर सीता अँड गीता. सीता आणि गीता कुठे आहे, म्हणजेच आपण त्या व्यक्तीकडून इन्क्वायरी करतो, त्याला आपण प्रश्न विचारतो. वेअर आर सीता अँड गीता. सीता आणि गीता कुठे आहे. व्हॉट इज द टाईम ऑफ द अरायव्हल ऑफ द ट्रेन. ट्रेनचा अरायव्हलचा टाईम काय आहे. म्हणजेच आपण इन्क्वायरी ॲज नेचर, त्यांना एक प्रकारे इन्क्वायरी करतो, त्यांच्याकडून आपण चौकशी करतो. ही व्यक्ती कुठं आहे, किंवा ही ट्रेन केव्हा निघणार आहे, अरायव्हल टायमिंग काय आहे या ट्रेनचा, असे आपण प्रश्न विचारतो तेव्हा. पुढचं फंक्शन्स आहे एक्सचेंजिंग प्लेझेंटरीज. यालाच आपण नायसिटीज असं सुद्धा म्हणतो. आभार मानायचे असतील, सत्कारात्मक शब्द असतील, असं एक्सप्रेशन दर्शवलेले असतील वाक्यात, तर एक्सचेंजिंग प्लेझेंटरीजचा वापर केला जातो. डॅश डॅश, यू आर वेलकम. थँक यू सो मच फॉर युअर हेल्प. यू आर वेलकम. Would you like to have some more tea? Would you like to have some more tea? Yes. Please, thank you. Thank you. Nice to meet you. Good morning. Welcome. असे आभार व्यक्त करणारे लागणी, भावनाशील प्रश्न, भावनाशील शब्द जेव्हा आपण बोलतो तेव्हा नायसिटीज किंवा एक्सचेंजिंग प्लेझेंटरीज या फंक्शनचा वापर आपण करत असतो. हॅलो, हाऊ आर यू, गुड मॉर्निंग असे अभिव्यक्ती व्यक्त होणारे शब्द. अशा प्रकारे आज आपण अनेक फंक्शन्स या व्हिडिओमध्ये अभ्यासत आहोत. डिस्क्रायबिंग डिग्री ऑफ कंपॅरिझन. तुलना दर्शवण्यासाठी दोन वस्तूंमधील तुलना. आश्रम एक्सप्रेस डज नॉट रन फास्टर दॅन सर्वोदय एक्सप्रेस. आश्रम एक्सप्रेस ही ट्रेन जास्त जोरात धावू शकते. डिस्क्रायबिंग रिक्वेस्ट. विनंती दर्शवण्यासाठी. लेट मी क्लाइंब द गिनास. मला गिरनार चढण्यासाठी परवानगी द्याल का सर. इथं काय केलेली आहे, विनंती केली गेली आहे. डिस्क्रायबिंग रिक्वेस्ट, विनंती दर्शवण्यासाठी. डिस्क्रायबिंग रिक्वेस्ट. वुड यू हेल्प मी असे विनंती दर्शक शब्द. डिस्क्रायबिंग कंडिशन, परिस्थिती दर्शवण्यासाठी. अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट सक्सीड. जर तू कठोर परिश्रम केले नाही तर तू सक्सेस होणार नाही. डिस्क्रायबिंग कंडिशन, वाक्यामध्ये आपल्याला परिस्थिती दर्शवत आहे म्हणून या फंक्शनचा वापर परिस्थिती दर्शवण्यासाठी केला जातो. पुढचं डिस्क्रायबिंग अल्टरनेटिव्ह, वैकल्पिक पसंदगी सांगण्यासाठी. अल्टरनेटिव्ह, दोन वस्तूंपैकी एक निवडायचं. पीना इज आयदर सफरिंग फ्रॉम कॉलरा ऑर टायफॉइड. बहुतेक करून तिला कॉलरा किंवा टायफॉइडचा त्रास
होत असेल. वैकल्पिक डिस्क्रायबिंग रिझल्ट परिणाम दर्शवण्यासाठी सीइंग द लॉयन कमिंग आय रन अवे. सीइंग द लॉयन कमिंग, लॉयन येत आहे, आय रन अवे आपल्याला धावायला हवं. एखादी गोष्ट केल्यानंतर परिणाम काय होणार आहे तो परिणाम दर्शवण्यासाठी डिस्क्रायबिंग रिझल्ट या फंक्शन्सचा वापर आपण करायचा असतो परीक्षेमध्ये. पुढचं फंक्शन डिस्क्रायबिंग रिझन, एखाद्या वस्तूचं कारण दर्शवण्यासाठी. वी वेंट टू अ फॅक्टरी बिकॉज वी वॉन्ट टू सी इट्स प्रोडक्ट्स. वी वेंट टू ए फॅक्टरी, आपल्याला फॅक्टरीमध्ये जायला हवं कारण वी वॉन्ट टू सी इट्स प्रोडक्ट, आपल्याला प्रोडक्ट उत्पादन कसं झालं ते पाहायचं आहे म्हणून आपल्याला आता फॅक्टरीमध्ये जायला हवं. डिस्क्रायबिंग रिझन. डिस्क्रायबिंग कॉन्ट्रास्ट, विरोधाभास दर्शवण्यासाठी. शी इज पुअर बट शी इज ऑनेस्ट, ती खूप गरीब आहे पण गरीब असून ती नम्रसुद्धा आहे, परंतु ती ऑनेस्ट नम्र आहे. वाक्यातील विरोधाभास दर्शवण्यासाठी डिस्क्रायबिंग कॉन्ट्रास्ट.